Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. कधी काळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेचा लाजिरवाणा पराभव झालाय. महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या शिवसेनांचा सुपडा साफ केला. परिणामी गेल्या 25 वर्षांची शिवसेनेची सत्ता आता भारतीय जनता पार्टीने काबीज केली आहे. 115 पैकी 57 जागा जिंकत भाजपने संभाजीनगर महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा झेंडा काढून भाजपचा झेंडा फडकावलाय. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 13 तर ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागलं. धक्कादायक म्हणजे तब्बल 33 जागा जिंकत MIM भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. वंचितला 4 तर काँग्रेस आणि शरद पवार गटाला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. परंतु कधी काळी बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या संभाजीनगरात शिवसेना सत्तेतून हद्दपार झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला संभाजीनगरात जबर पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर 7 माजी महापौरांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यामध्ये विकास जैन, अनिता घोडेले, नंदकुमार घोडेले, कला ओझा, त्र्यंबक तुपे, विमल राजपूत आणि किशनचंद तनवानी यांचा समावेश होता. दुसरीकडे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या 2 नेत्यांमधील वादाचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणुकीत बसला. रशीद मामू यांच्या प्रवेशावरून झालेल्या भांडणामुळे संपूर्ण निवडणुकीत पक्षाचा प्रचार वादात राहिला. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबद्दल बोलायचं झाल्यास सत्तेत असताना शिंदे सेनेला संभाजीनगरात सपाटून मार खावा लागला. 13 जागा जिंकल्या, परंतु भाजपने बहुमत मिळवल्याने शिंदे सेनेला सत्तेत सामील होण्याची आता कोणतीही संधी मिळणार नाहीये. पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील वादाचा फटका शिवसेनेला बसल्याची चर्चा संभाजीनगरमध्ये. लोकसभा आणि विधानसभेत पराभव झाल्यानंतर MIMने पालिका जिंकण्यासाठी चांगला जोर लावलेला होता. खुद्द असदुद्दीन ओवेसी यांनी संभाजीनगरमध्ये मुक्काम ठोकून प्रचार केला. परिणामी MIMला संभाजीनगरात दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक निवडून आणता आले. यंदाच्या संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना, भारतीय जनता पार्टी किंवा शिंदेच्या शिवसेनेत मोठे राडे झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तिकीट वाटपावरून भारतीय जनता पार्टीमध्ये अभूतपूर्व राडा झाला. नाराज इच्छुकांनी मंत्री अतुल सावे यांची गाडी अडवली, तर स्थानिक खासदार भागवत कराड यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आले होतं. दुसरीकडे निवडणूक संपेपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेत अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत राहिल्या. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने भाजपसोबत युती केल्यानंतर जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्याला घेराव घालत युती तोडण्याची मागणी केली होती. परिणामी सकाळी तातडीने पत्रकार परिषद घेत संजय शिरसाटांना युती तोडावी लागली. परंतु या सगळ्या राजकीय नाट्यानंतर अखेरीस भारतीय जनता पार्टीने दोन्ही शिवसेनांचा पराभव करत महापालिकेत सत्ता ताब्यात घेतली. परिणामी आता संभाजीनगरात शिवसेना तरणार, वाढणार की संपणार याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.